तेल टाकलं कढईमध्ये, नंतर जिरे मोहरी टाकली, हिंग टाकलं थोडंसं. मटकीची तुम्हाला म्हटलं ना भाजी करते, साधी सिंपल. कांदा टाकला आणि नंतर चांगलं परतून घेतलं आणि त्यात मग मसाले टाकले आणि कच्ची मटकी अशीच टाकली आणि मीठ आणि वरून कोथिंबीर आणि 2 चमचे फक्त शेंगदाण्याचं कूट टाकलं. एकदम सिंपल भाजी. आता पटकन करायचं असेल तर कुकरला पण लावू शकतो. मी नाही लावली कुकरला कारण वेळ होतो जेवायला त्याला. अशी पण भाजी 10-15 मिनटं शिजतेच ना. कुकरला लावा, परत थंड करा, परत भांडी जास्त पडतात. आत्ता म्हटलं जाऊ द्या. तेल टाकल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली, कांदा टाकला आणि सगळे मसाले टाकून ही भाजी केली. छान झाली भाजी. कोथिंबीर सर्व केल्यानंतर आजकाल बाजारात गेल्यानंतर खूप फसवाफसवी होते. लक्ष ठेवायचा. पहिलं असे दोघी आम्ही जातो आणि माझं जे रोजचं असतं बाजारात जाणं येणं. पण स्ट्रॉबेरीमध्ये मला थोडं फसवलं. रविवारी स्ट्रॉबेरी घेतली तर मला ती 100 रुपयाला एकच दिलं पाकिट. बॉक्स असतो ना तो स्ट्रॉबेरीचा. आणि आज मी परत बाजारात गेले तर तो स्ट्रॉबेरीचा बॉक्स मला 100चे 3 दिले. आता काय माहिती स्ट्रॉबेरीमध्ये फरक असतो का काय. हे गरम पाणी टाकलं नंतर मी भाजीमध्ये. पुन्हा कुणाला असं फसवलं मला सांगा, शेअर करत जा म्हणजे समजतं. शेतकरी तर नाही फसवत, व्यापारी लोक खूप फसवतात. किती भाज्या झाल्या आज आमच्याकडे बघा. पिठलं, भोपळा आणि मटकीची भाजी. हे गरम पाणी टाकलं. आता कोथिंबीर टाकली आणि शेंगदाणे 2 चमचे कूट. व्हिडिओ माझा उलटा झाला थोडंसं. भाजी नंतर करणार होती, ते अगोदर झाली आणि अगोदर जेवणाचं मी दाखवलं तुम्हाला ताट. हे बघा छान झाली भाजी. आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन तुम्हाला मी नॉनव्हेजची पण मी रेसिपी दाखवत जाईल. चिकनची किंवा पापलेट फ्राय करून, अंड्याचं नवीन प्रकारचं भाजी, बोंबील सुकट आमच्यात करतात. पण मी शेअर नाही केलं तुम्हाला. मला वाटतं आवडतं का नाही बघायला कुणाला म्हणून नाही केलं शेअर. नंतर आमच्याकडे मंगळवार नाही, बुधवार शुक्रवार असं दुपारच्या वेळेस बोंबील किंवा सुकट किंवा सोडे असतात ना, बटाटा घालून करतात. मी पिठलं केलं. इथं भात केला आहे, भोपळ्याची भाजी. हे पिठलं कोणी खाणार नाही, भोपळ्याची भाजी पण कोणी खाणार नाही. थोडीशी आता मटकी आहे, कुकरलाच लावणार आहे. थोडीशीच करणार आहे, जे खात नाही त्याला. आणि ह्यांना गरम गरम चपाती करणार आहे अगोदर. चला परत भेटू. पीठ मळलेलं आहे, सकाळी मळते मी 2 टाईमचं. लसूण मी सोलून ठेवते. असं भांडी झालेली, लावायची राहिली. आज सोमवार आहे, मी उपास सोडून घेतला आज लवकर. सकाळच्या 2 पोळ्या शिल्लक होत्या, 2 पोळ्या पिठलं केलं तो आणि भोपळ्याची भाजी खाऊन घेतले मी. त्याच्यासाठी आता पोळ्या करते, नंतर मग त्याला 2 फुलके करणार आहे गरम गरम. शिकरण आणि थोडीशी मटकीची भाजी करणार आहे. गरमच जेवण आता चांगलं लागतं. पोरं बॅडमिंटनला जातात ना, त्यांना गरम असं ते चांगलं वाटतं. पण गरमच देत असते मी सगळं, पोळ्या वगैरे. सकाळची जर संध्याकाळी पोळी खाणारच नाही आणि त्यांना म्हणजे कमी खातील असं काही नाही, खायला काही नाही, पण ते तोंड वगैरे वाकडं करून काय झालं करत असतं. तसं पिठलं तर केलेलंच आहे. आता 2 पोळ्या करते आणि नंतर मी मटकीची भाजी कशी लावते कुकरला तुम्हाला दाखवते. कोथिंबीर टाकते थोडीशी, छान लागते पिठलं. लसूण, कांदा, हिरवी मिरची आणि आता कोथिंबीर झाले गरम. तर 2 पोळ्या करते, जेवायला देते अगोदर.
आणि मग मटकीची भाजी करते. कोथिंबीर वगैरे चिरून ठेवते आणि हे करते, तुम्हाला दाखवते. मटकीची भाजी मी कुकरलाच लावणार आहे. आणि नंतर मी तो 10:30-11ला जेवतो ना, त्याला फुलके पाहिजे तेलाची. त्याला फुलके करेल आणि थोडंसं केळीचं शिकलं, त्याला आवडतं केळीचं शिकलं. अशी आमच्या मुलांची तरा. कुणाकुणाच्या घरात असं असतं सांगा. मुलं छोटी असू दे मोठी असू दे, छोटी असेल तर मारून तरी खातात, खायला घालता येतो. पण मोठी झाल्यानंतर त्यांना जे आवडतं तेच पदार्थ ते खातात, नाही तर मग बाहेर जाऊन खातात, हॉटेलमधून मागवतात. चला परत भेटू आपण. अशी स्ट्रॉबेरी आणली 100 रुपयाचा एक पुडा, म्हणजे एक असतं ना असं. पण ती स्ट्रॉबेरी चांगली होती. आणि आज आणली मी स्ट्रॉबेरी, पण मला हे त्यांनी 100चे 3 दिले. ती होती पण मोठी होती, पण मला 100 रुपयाला फसवलं. ती छोटी ते 100 रुपये मोठी होती, पण एकच एवढाच पुडा मला त्यांनी 100 रुपयाला दिला होता. का तर मग माझं ते आईस्क्रीम सगळं मला ज्यूस करायसाठी लागतं. आईस्क्रीम अमूलचं आणलं आहे ना, ह्याचं ते तुम्हाला दाखवलं होतं मी त्या दिवशी. स्ट्रॉबेरीचं ज्यूस नाही मग काय त्याला वेगळंच म्हणतात. स्ट्रॉबेरी घालून अमूलचं घालून स्ट्रॉबेरीमध्ये थोडंसं मिक्स करून ज्यूसच. ते मुलांना पण आवडतं, सगळ्यांना आवडतं आमच्या घरामध्ये. त्यासाठी अमूलचं एक मी आणून ठेवते. चला त्यांना 2 पोळ्या करते आणि तुम्हाला मटकीची रेसिपी दाखवते. एक गरम गरम चपाती. तूप लावत असते मी, तेल नाही लावत.